हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्प्युटर कोल्हापूर यूट्यूब चॅनल। जर समजा तुम्ही पीसी सेटअप, ग्राफिक डिझायनर, इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्चरसाठी सेटअपच्या शोधात असाल किंवा रेंटिंगचं तुमचं काम असेल तर तुम्ही डेफिनेटली हा स्टार्टिंगसाठी सेटअप घेऊ शकता। कारण की याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड घेतलेलं आहे ते RTX 3050चं 6GB ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे। फीचरमध्ये कस्टमर ग्राफिक्स कार्ड पण अपडेट करणार आहे प्लस प्रोसेसर पण अपडेट करणार आहे। त्यामुळे मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो गेमिंग सेक्टरमध्ये B650 वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला Ryzen 9च्या 9000 सिरीज पर्यंत ऑल प्रोसेसर सपोर्टेबल आहेत। रॅम पण घेतलेला आहे ती DDR5 वालीच आपण लॅन्सर मध्ये 16GB ची रॅम यूज केलेला आहे। फीचर मध्ये तुम्ही वाढवणार असाल तर डेफिनेटली वाढवू शकताय। प्रोसेसर Ryzen 5 8500G हा प्रोसेसर आपण आता यूज करत आहे। ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅक चेक करूया आणि ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल मध्ये व्हिडिओ कसे कॉम्पोनंट चेक करायचे हे सुद्धा जाणून घेता येईल। मेन पार्ट म्हणजे आपलं ग्राफिक्स कार्ड बॉक्स पॅक कसं चेक करणार आहे ते तुम्हाला दाखवतो। MSI मध्ये ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। RTX 3050चा वेंटस 2 फॅन सोबत ग्राफिक्स कार्ड आहे। TX सिरीज मध्ये 6GB ग्राफिक्स कार्ड असणार आहे जी DDR6 सोबत। याचं बॉक्स पॅकचं सील तुम्ही बघणार असाल तर बेसला बॉक्स पॅकचं सील तुम्ही प्रॉपर चेक करू शकताय। आणि मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये बघत असाल तर मार्च 2025चं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। आणि याचा सिरियल नंबर बघत असाल तर बॉक्सच्या राईट साईडला इथं तुम्ही सिरियल नंबर पण चेक करू शकता। तसेच जी रॅम आपण यूज केलेली आहे ते 16GB ची रॅम असणार आहे। सिंगल स्ट्रिप मध्ये आहे 5600 MHz मध्ये। XPG लॅन्सर DDR5 वाली रॅम असणार आहे याच्यामध्ये, जे कम्प्लिटली दोन्ही साईडनं बॉक्स पॅक आहे। आणि याचा सिरियल नंबर तुम्हाला रॅम वरती बघायला भेटेल। आणि याचं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चेक करत असाल तर फेब्रुवारी 2025चा मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। तसेच जे SSD आपण यूज केलेलं आहे ते क्रुशल मध्ये P3+ वाले SSD असणार आहे क्रुशलची, ज्याचं रीड आणि राईट स्पीड तुम्ही चेक करू शकता। 4700 MBps आहे, जे 500GB ची SSD PCI 4.0 वाले आहे। याचं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चेक करू शकता फेब्रुवारी 2025 आहे। तसेच जो प्रोसेसर आपण यूज केलेला तो AMD Ryzen मध्ये Ryzen 5चा 8000 सिरीजचा प्रोसेसर असणार आहे, जो प्रोसेसर 8500G म्हणजे 8500G वाला प्रोसेसर आहे विथ रेडॉन ग्राफिक्स कार्ड आहे। जर समजा तुम्ही विदाउट ग्राफिक्स कार्ड जरी हा सेटअप तुम्ही बिल्ड करणार असाल तर डेफिनेटली करू शकताय। 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर आहे, याचा अप टू 5.0 GHz मॅक्स स्पीड आहे। कम्प्लिटली बॉक्स पॅकचा सील हे चेक करू शकताय आणि याचा सिरियल नंबर तुम्हाला बॉक्सच्या टॉप वरती बघायला भेटेल। आणि बेस मध्ये पण तुम्ही इथं सील चेक करू शकताय। आणि मॅन्युफॅक्चरिंग एप्रिल 2025चा प्रोव्हाइड केलेला आहे। यामध्ये आपण अँटी स्पोर्टचा IC C712 V2 हा ARGB एअर कूलर पण सिंगल कूलर आपण यामध्ये बिल्ड मध्ये यूज करत आहे। आणि SMP जो आहे तो झेब्रॉनिक मध्ये जेपचा VS500Z हा SMP असणार आहे 3 इयर वॉरंटी सोबत। SMP आपण याच्यामध्ये यूज करत आहे। आणि मेन पार्ट आपला मदरबोर्ड विथ हिटसिंग वाला आहे, तुम्ही याची हिटसिंग प्रॉपर चेक करू शकता। याच्यामध्ये B650M गेमिंग वायफाय वाला हा आपण मदरबोर्ड यूज करणार आहे, तो AMD रेडॉन। याच्यामध्ये तुम्ही फीचर चेक करू शकता। 9000 डेस्कटॉप रेडिंग म्हणजे 9000 पर्यंत तुम्ही सपोर्टेड आहे। PCI 4.0 DDR5 सपोर्टेड। याचे बॅक साईडला पण तुम्ही ऑल फीचर चेक करू शकता। DDR5 सपोर्टेड Wi-Fi 6 प्लस ब्लूटूथ 5.3 कॉम्बो याच्यामध्ये बाय डिफॉल्ट दिलेले आहेत। प्लस लँड मध्ये 2.5 गिगा मध्ये लँड पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे। बेसला तुम्ही याचा सील पॅक चेक करू शकताय। तसेच याचा सिरियल नंबर बघणार असाल तर राईट साईडला याचा सिरियल नंबर बघू शकताय। आणि मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर फेब्रुवारी 2025चा मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आहे। कॅबिनेट जो यूज केलेला आहे ते अँटिक मध्ये AX83 हे कॅबिनेट यूज केलेलं आहे RGB लाईट मध्ये। आणि प्लस हार्ड डिस्क जे आहे ते आपली 1 TB ची हार्ड डिस्क या बिल मध्ये आपण यूज करत आहे। Taking the world
आपलं बिल्ड कम्प्लीट झाले, तुम्ही चेक करू शकता बिल्ड कशावर झाले. ह्या बिल्डच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते चेक करू शकता. आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जर पीसी सेटअप करून पाहिजे असेल लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि अशा सेटअपसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.